नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी24 तास. हा एक पाऊल पुढे. नाशिकमध्ये कुंभ पर्वाला सुरुवात झाली आहे. देशभरातील साधू, संत, महंत इथे दाखल झालेत. पण नागा साधूंविषयी सर्वांनाच कुतूहल वाटतं, कारण केवळ कुंभमेळ्यातच या नागा साधूंचं दर्शन होतं. या नागा साधूंच्या आखाड्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली, त्यांची दिनचर्या कशी असते, आजच्या घडामोडींविषयी त्यांना नेमकं काय वाटतंय, नागा साधू होण्यासाठी कोणता विधी आणि तो कसा केला जातो, हे सगळं पाहणार आहोत नागा साधू याच्या खास कार्यक्रमात. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी नागा साधूंच्या आखाड्यांची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. धर्मावर कुठेही संकट आलं किंवा समाजावर कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर नागा साधू धावून जातात. त्यामुळेच कुंभमेळ्यातील आखाड्याच्या पेशवाईत इष्टदेवतांचं रक्षण करण्याची जबाबदारी नागा साधूंवर असते. शैव, वैष्णव, गणपत्य, शाक्त या तांत्रिक शक्तींना एकत्र करणारा महाकुंभ. नाशिक नगर भक्तिमय झालंय, कारण इथे कुंभाचं आयोजन करण्यात आलंय. कुठलंही निमंत्रण नसलेला, पंचांगावर आधारित असलेला समन्वयाचा हा अनोखा महोत्सव. या कुंभाला मोठी परंपरा आहे. भारतात पूर्वी सर्व हिंदू धर्म विस्कळीत अवस्थेत होते. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी आचार्य शंकराचार्यांनी प्रभावी असं संघटनात्मक कार्य करण्यासाठी 4 पीठांची स्थापना केली. देशाच्या 4 देशांना त्यांनी 4 मठ स्थापन केले. दक्षिणेत शृंगेरी, पूर्वेला जगन्नाथपुरी, उत्तरेत बद्रीनाथ आणि एकाच मार्गानं वारंवार ये जा केली असं पुराणात लिहून ठेवलंय. त्या काळी देशात मुस्लिम शासनकर्ते होते. या पार्श्वभूमीवर आद्य गुरु शंकराचार्यांनी धर्मरक्षणासाठी नागा साधूंची फौज तयार केल्याचं सांगितलं जातं. हमारे दक्षिण भारत में आदिनादि जगतगुरु शंकराचार्य जी अवतार लिया था. अच्छा. और श्रृंगेरी मठ, शारदा मठ, जोशी मठ 4 पीठ बनाया. और 14 साल के उम्र में काशी विद्या ग्रहण किया. उसके बाद सेना बनाया, दल बनाया, सन्यासी का नागा फोर्स बनाया, नागा सेना बनाया, दल बनाया. ये परंपरा हर कुंभ में 10,000, 20,000, 50,000 नागा बनते हैं. धर्मावर कुठेही संकट आलं किंवा समाजावर कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर नागा साधू सक्रिय होतात. कुंभमेळ्यातील आखाड्याच्या पेशवाईत इष्टदेवतांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची असते. म्हणून कधीही अग्रभागी नागाच असतात. दरवर्षी 10 ते 20,000 नागा साधू तयार होतात. हर कुंभ में इलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार, नासिक, हर कुंभ में 10,000, 20,000, 50,000 नागा बनते. 7 अखाड़ा है. 7 अखाड़ा में सभी संप्रदाय में ये नागा बनते हैं. आज मितीस देशभरात नागा साधूंची संख्या जवळपास 2 लाखांच्या आसपास आहे. 7 अखाड़ा में कम से कम 1,00,000, 2,00,000 संत होगा अभी. अच्छा. अभी आ रहे हैं और सब आ जाएंगे. अंगाला भस्म लावणं, ध्यान करणं, चिलीम ओढणं हाच नागा साधूंचा दिनक्रम असतो. भोले शंकर का दत्तात्रेय जी के भक्त है और अच्छे संत है, बढ़िया है, तपस्वी है, सिद्ध महात्मा होते हैं. ऐसे अच्छे संत होते हैं, वो लगाते हैं, भस्मी चढ़ाते हैं, अपना दम भी लगाते हैं, भजन भी करते हैं. आनंदमय मंगल, बढ़िया, मतलब अच्छे संत होते हैं. 7 आखाड्यांचे नागा साधू कुंभाच्या निमित्तानं एकत्र येतात. नाशिकमध्येही नागा साधूंची गर्दी पाहायला मिळतीये. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. नागा साधूंचा इतिहास आपण आत्ताच बघितला. मात्र एक साधी व्यक्ती ते नागा साधू हा प्रवास तसा सोपा नाही. त्यासाठी एका मोठ्या कठोर परीक्षेला सामोरं जावं लागतं. गुरुच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या शिष्यालाच नागा साधू बनण्याची संधी मिळते. तो विधी आणि ती प्रक्रिया नेमकी कशी असते याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. एखादी व्यक्ती नागा साधू बनण्यासाठी आखाड्यात आल्यास तिची पार्श्वभूमी जाणून घेतली जाते. त्या व्यक्तीला नागा साधू बनण्याची खरंच इच्छा का आहे हे जाणून घेतलं जातं. त्यानंतर त्या व्यक्तीची परीक्षा घेतली जाते. जर ती व्यक्ती नागा साधू बनण्यास योग्य आहे याची खात्री पटल्यानंतरच त्याला पुढील विधींसाठी परवानगी मिळते. ही अनुमती मिळाल्यावर त्या व्यक्तीला पुढील 3 वर्ष गुरूंची सेवा करत धर्म, कर्म आणि आखाड्यांचे नियम समजावून घ्यावे लागतात. या अवधीत त्याच्या ब्रह्मचर्याची कठोर परीक्षा घेतली जाते.
याच दरम्यान जर गुरुला तो शिष्य नागासाधू बनण्यास योग्य आहे असं वाटल्यास त्याला पुढील प्रक्रियेसाठी परवानगी दिली जाते. पुढील प्रक्रिया कुंभमेळ्याच्या काळात सुरू होते. या कालावधीत ब्रह्मचारी ते महापुरुष असा त्याचा प्रवास सुरू होतो. त्या शिष्याचं मुंडन केलं जातं. तसंच 108 वेळा गंगेत बुडी मारावी लागते. त्याच्या शरीराला भस्म लावलं जातं. त्याला रुद्राक्ष भगवी वस्त्र दिली जातात. त्या शिष्याला 5 गुरु नेमले जातात. त्यानंतर महापुरुष ते अवधूत असा प्रवास सुरू होतो. या काळात त्याच्यावर उपनयन संस्कारांसह संन्यासी जीवनाची शपथ दिली जाते. याशिवाय त्याच्या कुटुंबियांसह नागा होणाऱ्या साधूचं त्याच्याच हस्ते पिंडदान केलं जातं. यानंतर दंडी संस्कार केले जातात. रात्रभर त्याला ओम नमः शिवायचा जप करावा लागतो. जुन्या आखाड्यातील संस्कारांनुसार साधू होणाऱ्या व्यक्तीचा महामंडलेश्वर हवन केला जातो. त्यानंतर सर्वांनाच गंगेमध्ये 108 बुडी मारावी लागते आणि आखाड्याच्या ध्वजाखाली दंडी त्याग केला जातो. या सगळ्या विधीनंतर ती व्यक्ती नागासाधू बनते. नागासाधू बनण्याची ही प्रक्रिया प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन इथे कुंभमेळ्यात होते. प्रयागमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा, हरिद्वार इथे दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा, नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडिया नागा असं संबोधलं जातं. यामुळे त्यांचा ठावठिकाणा आणि संदर्भ लक्षात येतो. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. कुंभमेळ्यात नागा साधूंना अनन्यसाधारण महत्त्व असतं. आखाड्यांचं ध्वजारोहण झाल्यानंतर प्रत्येक आखाड्याची पेशवाई निघते. यात प्रत्येक आखाड्यातील मुख्य आचार्य महामंडलेश्वर महंत यांची मिरवणूक काढण्यात येते. नवीन झालेल्या पदाधिकाऱ्यांना या रथात बसवून त्यांची मिरवणूक काढली जाते. यात शेकडो साधू महंत सहभागी होतात. मात्र यातील मुख्य आकर्षण ठरतात ते नागा साधू. इथे त्यांना मिरवणुकीच्या पुढे राहण्याचा मान मिळतो. अशाच मिरवणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. साधू महंतांना नेहमीच संरक्षण पुरवणारी नागा साधूंची फळी आज आपल्याला सगळ्यांच्या पाहायला मिळते. नागा साधू अगदी सुसज्ज आहेत. सगळेजण तलवार, भाला, त्याचबरोबर त्रिशूल, वेगवेगळ्या आयुधांनी हे सगळे सज्ज आहेत. पूर्ण ज्या इष्टदेवतांचं समर्थन असतं ते या ठिकाणी ते करत असतात. इष्टदेवतांचं संरक्षण या ठिकाणी करण्याचं काम हे करत असतात. आणि हे सर्व नागा साधू पूर्णपणे या समाजापासून विरक्त असतात. विभूती लावून, रक्षा लावून, पूर्ण अंगाला रक्षा लावून ही सर्व लोक आपापल्या पद्धतीनं हे संपूर्ण समाजाचं संरक्षण करत असतात. आणि त्याचबरोबर कुठलीही आपत्ती जर निसर्गामध्ये नैसर्गिक आली, धर्मावर आली, तर त्याचं संरक्षण करण्यासाठी ही लोक नेहमी सज्ज असतात. आपण बघू शकतो की अगदी शिवशंकराची आठवण होईल या पद्धतीनं ही सर्व या ठिकाणी नागा साधूंची फळी आहे. आणि या फळीचं दर्शन आज आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. ही फळी सातत्यानं सर्व मिरवणुकांमध्ये या ठिकाणी सहभागी होत असते. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. जगरहाटीपासून साधू संत विरक्त असतात. नागा साधू तर नेहमीच समाजापासून दूर असतात. अशा वेळी आजच्या समाजाबद्दल त्यांना काय वाटतंय हेही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळा भरतो तो नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर ही शैवांची नगरी, म्हणजेच या ठिकाणी नागा साधू मोठ्या प्रमाणात येत असतात आणि यांना बघण्यासाठीही अनेक लोक या ठिकाणी येतात. त्यांची लाईफस्टाईल काय आहे, ते काय विचार करतात आणि संपूर्ण मोहमाया वर्ज करून ही लोक विना कपड्याने राहतात. त्यांना काय वाटतंय आजच्या लाईफ विषयी हे आपण जाणून घेऊया. महाराज, जो आज आप देख रहे हो सब मोह माया की दुनिया है, अलग अलग सब चीजें हो रही है, क्या सोचते हो आप, किस तरह की ये आजकल दुनिया है, लोग कैसे जी रहे हैं? मोह माया से रहित तो ये संसार है ही नहीं, ठीक है नहीं. ये मोह माया का ही बनाया हुआ संसार है. इससे कोई निकल नहीं पाता है. इसके साथ कॉम्प्रोमाइज, समझौता करना पड़ता है. कुछ कंट्रोल करना पड़ता है. कुछ इसके बस होते हैं. हम कुछ चाह के भी कंट्रोल नहीं कर सकते हैं. हम अपने स्वभाव को कितना बदल लेंगे, ये प्रकृति का स्वभाव है. आजकल जो आप देख रहे हो अलग अलग हॉलीवुड की पिक्चर आ रही है, बॉलीवुड की पिक्चर आ रही है, कई राधे माँ जैसे कुछ लोग यहाँ पर अपना अपना प्रदर्शन कर रहे हैं, क्या सोचते हो आप? भाई हर कोई आगे आना चाहता है ना, हर कोई कैमरे के आगे आना चाहता है, हर कोई सुप्रसिद्धि पाना चाहता है. पैसे वाले तो 1 नंबर पे पाना चाहते हैं भाई, उनके पास धन है, वो जब चाहे अपना एक कैमरा बुला के मीटिंग कर सकते हैं. हम लोग जैसे को कहा, हम लोग तो बस मेले ठेले में ही आप जैसा कोई आता है तो उससे 2-4 बातें होती है. और हमें तो इनके बारे में बोलने से कोई फायदा नहीं है. आप लोग स्वयं जानते हो, आप लोग तो इनसे मिल भी चुके होंगे. हम लोग ने तो देखा भी नहीं अभी तक, फोटो में ही देखा है, अखबारों में आता है बस. लेकिन अभी जो आजकल जो ये जो है, सब लोग आपके बारे में अट्रैक्शन है, आपके बारे में सब लोग देखने आते हैं आपको. जो ये आप कश लेते हो या गांजा वगैरह जो पिया जाता है, ये क्या मतलब होता है इसका और किस तरह से इसको ये किया? भाई जहाँ तक हम लोगों का ख्याल है, हम लोगों का जो सवाल है, तो हम लोग तो पद्धति के हिसाब से चलते हैं.
पहले जो गुरु लोग थे भांग को घोट के लिया करते थे, क्योंकि शिव जी कभी चिलम नहीं पिया करते थे। उन्होंने हमेशा गौरा जी से घुटवा के ही भांग को पिया है। तो अब क्या नई पीढ़ी ने नई खोज की है, कोई उसको रगड़ के बना लेता है कुछ और, कोई ऐसे ही सुखा के पी लेता है। ये तो भाई देखो साधुओं के लिए है। अब अगर पब्लिक इसको ले रही है तो उनको जागृत होना चाहिए इस मामले में। ये तो हमारी देखो, हम लोग ज्यादा तो कुछ लेते नहीं है, यही चीज औषधियां हैं, जो जड़ी बूटियां, हम लोग यही चुनिंदा चीजें खाते पीते हैं। इससे हमारे को नुकसान तो खास होता नहीं है, जब तक उम्र है पीते हैं, जब उम्र नहीं शरीर बर्दाश्त करेगा इसको छोड़ दिया जाता है। आजकल के पॉलिटिक्स के बारे में क्या सोचते हैं? मोदी जी अभी प्राइम मिनिस्टर हो गए हैं, तो क्या एक नया माहौल आज भारत में आप देखते हैं? माहौल तो कुछ खास नहीं बदला है बाबा जी, क्योंकि ये जो है पॉलिटिशियन है ना बाबा, इसको समझने में राजनीति है। जो चीज राज रखी जाती है उस प्रकार की नीति है ये। मोदी जी से जितना संभव होगा वो कर सकते हैं, बाकी जो समय की मांग है वो तो समय की मांग है, नेचुरल इज नेचुरल। कुंभ के बारे में क्या सोचते हो? जो भी यहाँ पे तैयारियां हुई है या तो जो भी सुविधाएं है किस तरह की है, और आपको क्या लगता है कि और क्या होना चाहिए? भाई ऐसा है, हम देख छोटे से साधु हैं, ये तो अधिकारी लोग ही आपको बता सकते हैं जिनके जानकारी में ये सब बातें होती हैं। हम तो उनके सानिध्य में यहाँ रहते हैं, अधिकारियों के सानिध्य में हम लोग यहाँ पर अपना जो है तपस्या भजन वगैरह करते रहते हैं। उन्हीं का सानिध्य हमको प्राप्त है, यहाँ बना रखा है, ये चल रहा है। एकूणच नवीन आधुनिक प्रवाहासोबत राहून हे नागा साधू सध्याचं जीवन जगतायत आणि एकूणच सगळी मोहमाया असलेली ही दुनिया आहे आणि या पद्धतीनंच ही दुनिया सुरू राहील असं त्यांना वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। वैष्णवपंथीयांच्या 3 आखाड्यांपैकी दिगंबर आखाडा हा एक महत्त्वाचा आखाडा मानला जातो। काय आहेत या आखाड्याच्या परंपरा पाहूयात। नीचे धरती ऊपर अंबर बीच में तपे दिगंबर असं ज्यांच्याविषयी म्हटलं जातं तो दिगंबर आणि अनी आखाडा। पंचरंगी ध्वज ही या आखाड्याची प्रमुख ओळख आहे। मुख्य आखाड्यात मधोमध 25 बाय 10 फुटाचा ब्रह्मध्वज उभारण्यात आलाय। दिगंबर आखाड्यापासूनच इतर आखाडे निर्माण झाल्याचं महंत सांगतात। आखाड्याचं नाव दिगंबर असलं तरी इथले साधू वस्त्र परिधान करतात। इसवी सन 16व्या किंवा 17व्या शतकात दिगंबर आखाड्याची स्थापना झाली आहे। यवनाच्या काळात हिंदू धर्माचे मठ मंदिर यांच्यावर आक्रमण केलं जात होतं। साधू महंत महिलांवर अत्याचार केले जात होते। त्यांच्या रक्षणासाठी दिगंबर आखाड्याची स्थापना करण्यात आली। एक हात में माला दुसरे हात में भाला असं ब्रीदवाक्य असणाऱ्या आखाड्याचे नागा आजही धर्मरक्षणासाठी तयार असतात। शस्त्र आणि शास्त्र असे दोन्हींचे परंपरागत शिक्षण या आखाड्यातून दिले जाते। नाशिकमध्ये दिगंबर आखाड्याची स्वतःची वास्तू असून सध्या साधुग्राममध्ये सर्व साधू महंत दाखल झाले आहेत। अपने धर्म को विकृत किया जा रहा था, धर्म ग्रंथों को जलाया जा रहा था, मठ मंदिरों को तोड़ फोड़ करके नष्ट भ्रष्ट किया जा रहा था, माँ बहनों की इज्जत लूटी जा रही थी। तो एक हाथ में माला एक हाथ में भाला लेके इन अखाड़ों के नागा साधुओं ने इस देश की, समाज की, संप्रदाय की, सनातन धर्म की रक्षा की है। हमारे यहाँ शस्त्र और शास्त्र दोनों तरह की शिक्षा दी जाती है। वैष्णव पंथीयांचे एकूण 700 खालसे आहेत, त्यापैकी 400 खालसे दिगंबर आखाड्याचे आहेत। प्रत्येक खालसामध्ये 200-250 ते 3000पेक्षा जास्त साधू आहेत। शिवाय देशातील बहुतांश मठ मंदिरात दिगंबर आखाड्याशी संबंधित साधू महंत असल्याचा आखाड्याचा दावा आहे। अयोध्येमध्ये आखाड्याची मुख्य गादी आहे, तर नाशिकमध्ये तपोवनातील दिगंबर आखाडा आणि पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर अशा 2 ठिकाणी दिगंबर आखाड्याच्या बैठका आहेत। काम बटे हुए सामाजिक काम है, प्रशासनिक काम है। महंत और श्री महंत और सेक्रेटरी देखते हैं, जो मंत्री महामंत्री होते हैं। जितना भी शासन के साथ तालमेल बैठा के काम देखना होता है सुविधा के लिए, खालसों के लिए, क्योंकि सभी पूरा तंत्र अखाड़ों के द्वारा ही साधुग्राम का चलता है। खालसों का उनको सब व्यवस्था दिलवाना अखाड़ों का काम है। और महाराज जी कितने खालसे कितने हैं? और लगभग 700 खालसे हैं, जिसमें दिगंबर अखाड़े के 400 के आसपास। आखाड्यात 2 महंत 2 मंत्री आणि 8 ते 10 साधू व्यवस्थापक म्हणून काम करतात। सरकारशी ताळमेळ राखणं, साधू महंतांना सोयीसुविधा पुरवणं हा त्यांचा मुख्य उद्देश असून धर्माचं रक्षण आणि प्रसार करण्यासाठी तसंच यापुढच्या उज्जैनमधल्या कुंभमेळ्याच्या नियोजनाची तयारी देखील यापुढच्या काळात केली जाणार आहे। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.